ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। सुजाता सदानंद शेट्टी पुणे नगरपालिकेचा माजी नगरसेविका आहे। आता येणारा आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आज फॉर्म भरलेले आहे। मी एवढंच बोलणार आहे, आज जनतेसाठी जनतेने जो मला विश्वासाने 2 वेळे मला निवडून दिलेले आहे, त्या विश्वासाचा बळावर याचं पुढेही मी येणाऱ्या निवडणुकीत मी जास्तीत जास्त मतांनी लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि लोकांच्याही विनंती करते, मला जो तुम्ही संधी देणार आहे ते पूर्णपणे निभवणार आहे, एवढंच मी बोलणार आहे। आणि परत एकदा मी पक्षाला धन्यवाद करते आणि जनतेला पण मनापासून मी धन्यवाद करते। पुढच्या कामासाठी या पुढच्या इलेक्शनसाठी मला साथ देणार या विनंती करते। थँक्यू सो मच। सदानंद कृष्णा शेट्टी, प्रभाग नंबर 24 चा पॅनल प्रमुख, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे या प्रभागाची 4 तिकीटे पॅनल प्रमुख म्हणून माझ्याकडे सोपवली। ती प्रभाग नंबर अ मधून पूनम विनोद काळोखे, ब मधून सौ सुजाता सदानंद शेट्टी, क मधून प्रकाश फुलावरे आणि ड मधून वीरेंद्र किराड, अशा 4 जणांना जे निवडणुकीचं चिन्ह, निवडणुकीचं एपी फॉर्म द्यायचा होता तो माझ्याकडे सुपूर्द केला। मी त्यांना पाठवलंय, त्यांना दिलंय आणि माझ्या दृष्टीने सर्वांनी फॉर्म भरलेला आहे। नुसतं आता फॉर्म भरला आणि निवडणूक लढवला प्रश्न याचं आपल्याकडं मोठं आव्हान आहे की पुणे शहरात कुठली युती झाली नाही आणि सर्वांनी लढत असताना राष्ट्रवादी पक्ष आणि आदरणीय शरदराव पवार साहेब यांचे पक्ष, दोन्ही पक्ष राष्ट्रवादी एकत्र येऊन लढताना मला विशेष आनंद वाटतो की आपल्याला महानगरपालिकेची सत्ता आणताना या पूर्व भागात सुद्धा राष्ट्रवादीचे अधिकाधिक सीट्स येऊन महानगरपालिकेत अजितदादा पवार साहेबांची एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक प्रभागाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करून जास्तीत जास्त सीट आणण्याचं काम आम्ही करू। यापुढे अजितदादा पवार साहेब यांची ताकद वाढवण्यासाठी जे प्रयत्न पूर्व भागात पूर्वी राष्ट्रवादीचं इतकं हे नव्हतं, परंतु आता या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमाने परत सोमवार, मंगळवार, रास्तापेठ, कसबापेठ परिसरात राष्ट्रवादीने आघाडी घेतलेली आहे। आणि मी निश्चितपणे सांगतो की आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची ताकद वाढवण्यासाठी हा प्रभाग नक्कीच काम करेल। ते करताना विकासाचं काम, पुढची महानगरपालिकेची निवडणूक आहे ही 9 वर्षांनी होती आहे। आता त्यांना बरेच कामं खोळंबलेली आहेत, झोपडपट्टीचं पुनर्वसन, पक्क्या घरातलं रूपांतर, पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहे ते प्रशासन काय सोडवत नव्हतं। आता निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला या प्रश्न सोडवण्याचं मोठं आव्हान आहे। ते आव्हान स्वीकारताना सुजाता शेट्टी आणि या प्रभागातील वीरेंद्र किराड, पूनम विनोद काळोखे आणि प्रकाश फुलावरे यांना सर्व मतदारांनी प्रचंड मतांनी निवडून देऊन राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर आपण सर्वांनी या ठिकाणी प्रचंड मतांनी विजयी करून महानगरपालिकेचा प्रयत्न करावा, असं मी सर्वांना आव्हान करतो। थांबतो। जय हिंद, जय